हो चालेल, आजची अपॉइंटमेंट चालेल. मी त्यांचे सगळे लेटेस्ट रिपोर्ट्स घेऊन येते. थँक्यू सो मच. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्ही बोलवलं का आम्हाला इकडे? हो, आणि हे काय सगळं? हेल्दी लाईफस्टाईलची सुरुवात. कोणाच्या? आजींच्या. हा. अहो तुमच्या. तुम्ही काय मस्करी करताय का माझी? अजिबात नाही. काल तुम्हीच मला म्हणाला होता ना, तुम्हाला हवं ते करा. मग मला आता हे करायचंय, मी करणार. नाही नाही नाही, माझ्याकडे या सगळ्यासाठी अजिबात वेळ नाही. तुम्हाला माहिती आहे माझा सकाळचा वेळ किती महत्वाचा असतो. ते मला दिवस प्लॅन करायचा असतो त्याच्यात. हे बघा, हे खूप महत्वाचं आहे. आणि मेडिटेशनने तुमचं डोकं शांत झालं तर आमची सकाळ पण छान होईल. आपण स्ट्रेचिंग पासून सुरुवात करूया. तुम्ही दोघी करा, मी जातो, मला काम आहे. पिंट्या, व्यायाम झाल्याशिवाय जायचं नाही कुठे. आणि नंदू जे सांगते ना ते ऐकायचं सगळं. अरे काल बीपी शूट झालं होतं ना तुझं. रोज रोज व्हायला पाहिजे का तुला असं? तसं पण ना रोज ते मुठभर गोळ्या तोंडात कोणतोस तू. आता ही परिस्थिती आहे तर माझ्या वयाचं होशील तेव्हा काय होईल रे तुझं? काय सांगते अजय, काही काय? तेच होऊ द्यायचं नाही आपल्याला. म्हणूनच आतापासून आपण तब्येतीकडे लक्ष द्यायला लागायचं. बरोबर. आणि ही आता जे काय सांगेल ना ते स्ट्रेचिंग विचिंग ते कर सगळं आता तू. तुम्ही ना ऐकणार नाही माझं अजिबात. नंदू मला पण सांग ना काहीतरी व्यायाम वगैरे ते असं. आजी हो, आपण तुमच्यासाठी पण काहीतरी प्लॅन करूया. एक 15 मिनिटाचा वॉक करा आपल्या गार्डन मध्ये. छान मस्त फ्रेश एअर मध्ये. तुम्हाला तो पुरेल. आता ह्यांना तो नाही पुरू शकत ना, कारण ह्यांच्या तब्येतीचे प्रॉब्लेम जास्त आहेत आजी. म्हणजे सुरुवातीला त्यांनी केलं होतं, म्हणजे एक थोडासा काहीतरी आभास निर्माण केला होता व्यायामाचा वगैरे. पण आता आपण खरं खरं करूया. जाते मी. एक मिनिट, असा नको सचिन. तुमच्यातला थोडा उत्साह यांच्यात आला ना तर बरं होईल. आजीना घेऊन जा बरं. जाते ग मी. नीट जा. हो हो. चल तू चल. हिचा कॉन्फिडन्स जरा जास्तच वाढला नाही का? वर्षानुवर्ष त्यांनी इतकी चांगली तब्येत राखली आहे ना, म्हणून येतो. येईल तुमच्यातही येईल. नेव्हर टू लेट. आता लगेच सुरू करूया आपण. म्हणजे नक्की काय करायचं? स्ट्रेचिंग मी करते, तुम्ही तसं करा. आजच करायचंय का? कधीतरी करावंच लागणार आहे तर आज करूया. आता मोठा श्वास घ्या आणि हात वर न्या. एक मिनिट. हा हा बोला. हो हो, नाही नाही आहे लक्षात. मी करतो, नंतर करतो फोन. हा ओके. कट केलाय. हे अशा बघू नका माझ्याकडे. अशा म्हणजे हे असं बघतं ना डोळे वटारून, भीतीने गाळण उडते माझी. माझ्या शाळेमध्ये असताना माझ्या बाईंनी सुद्धा असं कधी माझ्याकडे पाहिलं नाहीये. एकदम गुणी मुलगा होता मी शाळेत असताना, आणि अजूनही आहे. आहात ना, चला मग गुढी मुलासारखा व्यायाम करा. मी खूप नॉर्मल बघत होते तुमच्याकडे. पण मी घाबरलो. मला असं वाटलं तर माझा फोन हिसकावून घेताय तुम्ही. नाही ना, असं मी नाही करणार. कारण मला खात्री आहे ना, गुणी मुलगा स्वतःहून त्याचा फोन बाजूला ठेवून व्यायाम करू शकतो. आजी बघा, सांगितलं लगेच वॉकला गेल्या सुद्धा त्यांची 15 मिनिटं संपतील. आपली सुरुवात पण नाही झाली. अहो खरंच गरज आहे राजवाडे तुम्हाला व्यायामाची. की तुम्ही असं एवढंसं तोंड करून विनंती करता ना, मग मला नाही म्हणता येत नाही. ठीक आहे. काल जर मी टाइम वरती पोहोचले नसते ना, तर माझे सगळे एक्सपेन्सिव्ह सगळे डिझायनर क्लोथ ज्यांच्याशी मी इमोशनली पण इन्व्हॉल्ड आहेत ना, ते सगळे
त्यांनी असे उचलून भांडीवालीला दिले असते. मला अंडरस्टँड, म्हणजे कळत नाही ते अशा का वागतात. मला नाही आवडत अरे माझ्या गोष्टींना कोणीतरी हात लावलेलं हे त्यांना माहितीये तरी. कळतंय मला धीरा, ऐक ऐक आय कॅन अंडरस्टँड. सगळं माझ्यासाठी सुद्धा हे खूप शॉकिंग होतं. रादर मी तर ना इमॅजिन सुद्धा करू शकत नाही माझ्यासोबत जर असं कोणी केलं असतं तर मी काय रिॲक्ट केलं असतं ते. आय मीन या रोज उठून काही ना काहीतरी नवीन उद्योग करतात. आय डोंट अंडरस्टँड, म्हणजे या आधीपासूनच अशा होत्या की मलाच काही वेगळी ट्रीटमेंट आहे, स्पेशल ट्रीटमेंट. धीरा हे बघ, तिचा ना मुळातच स्वभाव चिडचिड आहे. एवढा एक्स्ट्रीम ती कधीच वागत नव्हती का. मला खरंच कळत नाहीये आता काय करायचंय ते. तो आता जे काही करायचं ना प्लीज लवकर कर, कारण हे सगळं ना इम्पॉसिबल होत चाललंय. कळतंय का तुला? कळतंय. माझ्यासाठी पण आणि सगळ्यांसाठी पण. बघ तू टेन्शन घेऊ नकोस, मी करेन काहीतरी. ओके आता काय चेक करतो प्लीज. थांबतो इथे. ओळखीची साधना ओळखीची बंध हे जुळले तरी रीत नाने हमीची कोण जाणे असा का हात सुटता सुटेना वीण तो घातली तुटेना वीण तो घातली तुटेना वीण दो घातली तुटेना. मम्मा, अगं हे असे टिपिकल कपल सारखे का वागतायत? समोर बघ ना, जास्तच कह्यात येल्या तिच्या. वेळेतच काहीतरी करावं लागेल आपल्याला, हे असं होऊन चालणार नाही. हे अगदीच चाललंय. काय चाललंय आई तुझं हे? अगं काय करतेस तू हे आई? थांबव. केल्याशिवाय कळणार नाही. काय करणार नाही आम्हाला? आई आई अगं बंद करे. काय झालंय स्पष्ट सांगा मला. अगं त्रास होतोय आम्हाला याचा. हे एवढे सगळे रिकामे डबे पाहताय ना, किराणा संपलाय आणि माझ्याकडे 1 रुपयाही नाहीये. इकडे तिकडे बघू नकोस, डोक्याला हात लावू नकोस. पगार कधी देणार आहेस? तू चालवतो ना घर, मग का नाही दिलेस या वेळेला?